थोडंसं थांबवतो. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहे. सचिनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद होते. जर या पत्रकार परिषदेतून निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तर आपण एक विरोधक म्हणून या सगळ्या निवडणुकांकडे कसं पाहताय? कारण दुबार मतदार याद्यांवरती सुद्धा तुम्ही आवाज उठवलेला होता. नक्कीच आहेत आणि तो आमचा आवाज राहणारच आहे. पण ज्या अर्थी निवडणूक आता जाहीर होणार होतं हे आम्हाला अपेक्षित होतं, कारण 4 आठवड्याचं असलेलं अधिवेशन एका आठवड्यामध्ये शनिवार रविवार गुंडाळून आज सकाळपासून ज्या पद्धतीने मोठमोठ्या प्रमाणावरती उद्घाटनाचा सपाटा चाललेला आहे त्यातूनच हे स्पष्ट झालं की हे खूप अगोदर ठरलेलं आहे. परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण देखील निवडणूक आयोगावरती नामुष्की आली आणि माननीय उच्च न्यायालयाला सांगावं लागलं का फेअर अँड फिअरलेस यासाठी आम्ही काही निर्णय घेतो. ती नामुष्की परत येता कामा नाही. दुबार असलेल्या मतदारांच्या बद्दल आम्ही स्पष्ट सांगितलं की निवडणूक आयोगाने ऐकलं नसेल तरी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. धन्यवाद सचिनजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.